गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय, क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. हा पॉईंट तसा पूर्ण थेरॉटिकल पॉईंट आहे. बोर्डसाठी यावर नीट जेईला काही क्वेश्चन असणार नाही आहेत. बोर्डसाठी हा पॉईंट मात्र 3 मार्कचे त्याच्यावर क्वेश्चन असतात. मॅग्नेटिक मटेरियल आणि त्यांच्या प्रॉपर्टी किंवा डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक मटेरियल. ओके. आणि अजून एक आपण इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करणार आहे, तो म्हणजे डोमेन थेरी. डोमेन थेरीवर बोर्डला गॅरंटी क्वेश्चन येतो. तर आज मी जे स्टडी करणार, आज मी जे शिकवणार आहे, हे सगळं महाराष्ट्र बोर्डच्या थेरीचे पॉईंट आहेत. नीट किंवा जेईसाठी याचा फारसा उपयोग नाही आहे. तर आता बघा, मॅग्नेटिक मटेरियल्स आर क्लासिफाईड इन टू 3 ग्रुप्स. फेरोमॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल and diamagnetic material. Magnetic materials are classified into 3 groups: ferromagnetic material, paramagnetic material and diamagnetic material. ओके. आता इथून एक थेरीसाठी एक कायम लक्षात ठेवायचं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात हे स्ट्रॉंग मॅग्नेट असतात. पॅरामॅग्नेटिक मटेरियल असतात ती वीक मॅग्नेट असतात. आणि डायमॅग्नेटिक मटेरियल असतात ते नॉन मॅग्नेटिक मटेरियल असतात. ओके. सो देर आर 3 टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल: फेरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड डायमॅग्नेटिक मटेरियल. लक्षात कसं ठेवायचं, फेरोमॅग्नेट म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेट, पॅरामॅग्नेट म्हणजे वीक मॅग्नेट आणि डायमॅग्नेट म्हणजे नॉन मॅग्नेटिक मटेरियल. मग आज आपल्याला स्टडी करायचे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि डोमेन थिअरी ऑफ फेरोमॅग्नेटिझम. आता फेरोमॅग्नेटिकची डेफिनेशन सांगतो. द मटेरियल्स विच आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. द मटेरियल्स which are strongly magnetized in a same direction of external magnetic field are called as ferromagnetic material. आता फॉर एक्झाम्पल सपोज करा, हे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे. इनिशियली इट इज अनचार्ज. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे. इट इज इनिशियली अनचार्ज. देर इज नो मॅग्नेटिझम इनसाइड दॅट मटेरियल. ह्याला आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर मटेरियल मॅग्नेटिझम ॲक्वायर करेल आणि ह्याचं जे इंड्यूस मॅग्नेटिझम असेल त्याची डिरेक्शन असेल सेम ॲज दॅट ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मी काय म्हटलं लक्षात आलं? हे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे जे इनिशियली अनमॅग्नेटाइज आहे. ओके. देर इज नो मॅग्नेटिझम इनसाइड मटेरियल. When this material is kept in external magnetic field, this material will acquire magnetism. ओके. हे मटेरियल मॅग्नेटाइज होईल आणि ह्याच्या मॅग्नेटिझमची डिरेक्शन असेल ती असेल सेम ॲज दॅट ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. सच मटेरियल्स आर कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. द मटेरियल्स विच आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड in a same direction of external magnetic field are called as ferromagnetic material. The materials which are weakly magnetized in the same direction of external magnetic field are called as paramagnetic material. पॅरामॅग्नेटिकचे डेफिनेशन बघा. हे पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे. इनिशियली अनचार्ज आहे. इनिशियली अनचार्ज नाही, अनमॅग्नेटाइज आहे. ह्याला जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं, हे मटेरियल मॅग्नेटाइज होईल इन द सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. पण मॅग्नेटिझम कसं असेल? वीक असेल. सो द मटेरियल्स विच आर वीकली मॅग्नेटाइज इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक मटेरियल. तर डायमॅग्नेटिक मटेरियलची डेफिनेशन असते, द मटेरियल्स विच आर वीकली मॅग्नेटाइज opposite to external magnetic field are called as diamagnetic material. हे डायमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे. इनिशियली हे अनमॅग्नेटाइज आहे. ओके. ह्याला मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं.
हे मॅग्नेटिझम ॲक्वायर करेल, पण अगदी कमी, आणि हे मॅग्नेटाईज होईल अपोजिट टू डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. So these materials are called as diamagnetic materials. So magnetic materials are three types: ferromagnetic material, paramagnetic material, and diamagnetic material. The materials which are strongly magnetized in the same direction of external magnetic field are called as ferromagnetic material. The materials which are weakly magnetized in the same direction of external magnetic field are called as paramagnetic material. The material which are weakly magnetized opposite to external magnetic field are called as डायमॅग्नेटिक मटेरियल. आता ह्या तीन मटेरियल पैकी आज आपल्याला स्टडी करायचं आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे एक्झाम्पल असतात आयर्न, स्टील, निकेल, कोबाल्ट, अल्निको. अल्निको म्हणजे ॲल्युमिनियम प्लस निकेल प्लस कोबाल्ट, हे अलॉय आहे. तर अल्निको, ऑल दीज आर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. ओके, हां, मग आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी, दीज मटेरियल आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. आता दुसरं, वेन सॅम्पल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज सस्पेंडेड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, then it is suddenly align itself in the same direction of external magnetic field. सपोज करा हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्याच्यामध्ये जर फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल प्लेस केलं, त्याला कसंही प्लेस करा, ते क्विकली अलाइन होईल इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. अ सॅम्पल ऑफ ferromagnetic material is suspended in external magnetic field, then material will suddenly align itself in the same direction of external magnetic field. लक्षात आलं? पहिली प्रॉपर्टी काय होती? these materials are strongly attracted by magnet. सेकंड प्रॉपर्टी होती, when sample of ferromagnetic material is suspended in external magnetic field, then material will suddenly align itself in the same direction of external magnetic field. ओके, त्याला तुम्ही कसंही अलाइन करा, कसंही प्लेस करा, ते क्विकली अलाइन होईल इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. वेन फेरोमॅग्नेटिक मटेरियल, वेन सॅम्पल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन all magnetic field lines will pass through ferromagnetic material. All magnetic field lines will pass through ferromagnetic material. लक्षात आलं? फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं मॅग्नेटिझम स्ट्रॉंग का असतं? कारण ह्याला जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं, देन ऑल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विल पास थ्रू फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, पुढची प्रॉपर्टी, मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे म्यू झिरो इज मच मोर दॅन युनिटी. ओके, ह्याची मॅग्नेटिक परमिएबिलिटी असेल, इट इज ग्रेटर दॅन 1 असेल. म्यू इज ग्रेटर दॅन 1. मॅग्नेटिक परमिएबिलिटी इज मच मोर दॅन युनिटी. ओके, पुढची प्रॉपर्टी आहे, फ्लक्स डेन्सिटी इनसाइड फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज मच लार्जर दॅन एअर. ओके, फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इनसाइड फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज मच लार्जर दॅन एअर. देन sample get strongly magnetized in the same direction of external magnetic field. Okay, then intensity of magnetization has large positive value. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे मटेरियलनं ॲक्वायर केलेलं मॅग्नेटिझम. ओके, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन हॅज लार्ज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता या टॉपिकमध्ये आपल्याला ही मॅग्नेटिक मटेरियल संपल्यानंतर एक लॉ स्टडी करायचा आहे,
त्याला म्हणतात क्युरीज लॉ. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात दे ऑलवेज ओबे क्युरीज लॉ. ओके, तो क्युरीज लॉ आहे काय तो मी नंतर सांगेन. तर आता सध्या लक्षात काय ठेवायचं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल ओबेज क्युरीज लॉ. पुढची प्रॉपर्टी आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आर ऑलवेज एक्झिस्ट ओनली इन सॉलिड स्टेट. हे मटेरियल कायम फक्त कोणत्या स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात, सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात. आता पुढची प्रॉपर्टी बघा, अ सॅम्पल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज टेकन इन वॉच ग्लास. केमिस्ट्री लॅबमध्ये तुम्ही वॉच ग्लास पाहिली असेल. ओके, फेरोमॅग्नेटिकचं सॅम्पल आहे त्याला वॉच ग्लासमध्ये घेतलं आहे आणि इनिशियली ते असं फ्लॅट आहे. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे, इट इज प्लेस्ड ऑन अपोजिट पोल्स ऑफ मॅग्नेट विच आर व्हेरी क्लोज टू इच अदर. हे एकमेकाला क्लोज आहे, तर हे मटेरियल अलाइन होतं, इटसेल्फ अलाइन करतं स्वतःला अँड वी गेट अ स्ट्रॉंग लार्ज इलेव्हेशन ॲट सेंटर. इनिशियली मटेरियल असं फ्लॅट होतं, त्याला मॅग्नेटिक पोल्सवर प्लेस केलं तर मटेरियल स्वतःला रिअलाइन करतं अँड यू विल गेट अ लार्ज इलेव्हेशन ॲट सेंटर. हे जर मॅग्नेटिक पोल्स आर अपार्ट ॲट कंपॅरेटिव्हली लॉंगर डिस्टन्स, तर हे मटेरियलचे पार्टिकल इटसेल्फ अलाइन होतात. इन दॅट केस मटेरियल शोज लार्ज डिप्रेशन ॲट सेंटर. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं सॅम्पल आहे, मी त्याला वॉच ग्लासमध्ये घेतलं आहे, एका डिशमध्ये घेतलं आहे. इनिशियली अप्पर सरफेस आहे तो परफेक्टली फ्लॅट आहे, पण ह्याला जर मॅग्नेटिक पोल्सवर प्लेस केलं तर मटेरियलचे पार्टिकल स्वतःला रिअलाइन करतात. जर मॅग्नेटिक पोल एकमेकाला क्लोज असतील देन यू विल गेट लार्ज इलेव्हेशन ॲट सेंटर. पोल्स आर अपार्ट देन यू विल गेट लार्ज डिप्रेशन ॲट सेंटर. क्लिअर झालं. आता बघा, फेरोमॅग्नेटिक मटेरियलची पावडर मी यूट्यूबमध्ये घेतली. हे यूट्यूब आहे, ह्याच्यामध्ये मी फेरोमॅग्नेटिक मटेरियलची पावडर भरले. इनिशियली दोन्ही आर्म्समधली लेवल सेम आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियलची पावडर मी यूट्यूबमध्ये भरले. इनिशियली दोन्ही आर्म्समधली लेवल सेम आहे. आता एका आर्मला आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, एका आर्मला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, देन मटेरियल शोज राईज इन लेवल इन दॅट आर्म. मटेरियल शोज राईज इन लेवल इन दॅट आर्म. ओके, आणि हा लेवल डिफरन्स असेल तो कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. सो ऑल दीज आर प्रॉपर्टीज ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मी अजून एकदा रिपीट करतो. पहिली प्रॉपर्टी आहे, दीज मटेरियल्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. सेकंड, when sample of ferromagnetic material is freely suspended in external magnetic field, then material will suddenly align itself in the same direction of external magnetic field. All magnetic field lines will pass through ferromagnetic material. Magnetic permeability is much more than unity. Flux density inside ferromagnetic material is much larger than air. The materials are strongly magnetized in the same direction of external magnetic field. Intensity of magnetization has large positive value. They obey Curie's law. Ferromagnetic materials are always exist only in solid state. When sample of ferromagnetic material is taken in watch glass and kept on opposite poles of magnet which are close to each other, then material shows large elevation at center. And when poles are apart, material shows large depression at center. Last property, when sample of ferromagnetic material
is taken in U-tube manometer and magnetic field is applied to the arm, to one of its arm, then material shows rise in rise in level, and this level difference is comparatively large. So all these are properties of ferromagnetic material. ओके, मग आता फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे एक थेरी आहे, त्या थेरीला म्हणतात डोमेन थेरी ऑफ फेरोमॅग्नेटिझम. ओके, डोमेन थेरी हा बोर्डसाठी इम्पॉर्टंट 3 मार्क्सवाला क्वेश्चन. Domain theory. Ferromagnetic materials are supposed to be made from large number of compartments. Ferromagnetic materials are supposed to be made from large number of compartment, and this compartment, each compartment is called as domain. ओके, डोमेन थेरी में एक्सप्लेन करतोय. हा बोर्डसाठी इम्पॉर्टंट 3 मार्क्सवाला क्वेश्चन. So ferromagnetic materials are supposed to be made from large number of compartment, and each compartment is called as domain. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण सपोज करतो की ते बनलेत फ्रॉम लार्ज नंबर ऑफ कंपार्टमेंट, आणि प्रत्येक कंपार्टमेंटला काय म्हणायचं, डोमेन. साइज ऑफ डोमेन इज व्हेरी स्मॉल, अबाउट 10⁻⁻18 मीटर क्यूब. डोमेनची साइज इज व्हेरी स्मॉल. साइज ऑफ डोमेन इज व्हेरी स्मॉल, अबाउट 10⁻⁻18 मीटर क्यूब. Size of domain is very small, but number of atom in each domain is extremely large, about 10⁻11 number of atoms. ओके, मी काय म्हटलं बघा, डोमेनची साईज, डोमेनचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबली स्मॉल आहे, आणि एका डोमेनमध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ ॲटम दे आर कंपॅरेटिव्हली लार्ज. नाव, ॲटम ऑफ वन डोमेन इंटरॅक्ट विथ ॲटम ऑफ अदर डोमेन by a special way called as exchange interaction or exchange coupling. ओके, मी काय म्हटलं, एका डोमेन मधला ॲटम दुसऱ्या डोमेनच्या ॲटम सोबत इंटरॅक्ट होतोय बाय अ स्पेशल टेक्निक कॉल्ड ॲज एक्सचेंज इंटरॅक्शन और एक्सचेंज कपलिंग. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस each domain will possess certain dipole moment. ओके, आता गंमत काय आहे बघा, एक्सचेंज इंटरॅक्शनमुळं प्रत्येक डोमेन आहे तो डायपोल मोमेंट पजेस करतोय, पण फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं जे सॅम्पल असेल इट डज नॉट पजेस एनी डायपोल मोमेंट, बिकॉज डायपोल मोमेंट्स ऑफ ऑल द डोमेन्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. हे डोमेन आहे, मी असं सांगतोय की एका डोमेन मधला ॲटम दुसऱ्या डोमेनच्या ॲटमशी इंटरॅक्ट होतो बाय अ स्पेशल टेक्निक कॉल्ड ॲज एक्सचेंज इंटरॅक्शन. ड्यू टू एक्सचेंज इंटरॅक्शन each atom will possess each domain will possess certain dipole moment. Till then, in absence of external magnetic field, material does not possess any dipole moment, because dipole moment of individual domains are randomly oriented. As a result of this, all dipole moments will cancel with each other, and material as a whole does not possess any dipole moment. क्लिअर झालं, प्रत्येक डोमेन डायपोल आहे, पण फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं जे सॅम्पल असेल ज्याच्यामध्ये असे खूप सारे डोमेन्स असणार आहेत, ते मटेरियल मात्र डायपोल मोमेंट शो करत नाही, बिकॉज इन अ अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड dipole moments of individual domains are randomly oriented, so they cancel with each other. When you are going to apply external magnetic field, then all domains will try to align their dipole moments in the same direction of external magnetic field. Okay, when you are going to apply external magnetic field, then
all atoms try to align their dipole moment, all domains try to align their dipole moment in the same direction of external magnetic field. आता तुम्ही जर वीक फील्ड अप्लाय केलं असेल तर डोमेनची अरेंजमेंट अशी असेल. आता बघा, हा जो डोमेन आहे याची डायपोल मोमेंट सेम ॲज दॅट ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. जर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर स्ट्रॉंग असेल तर सगळे डोमेन असतील त्यांच्या डायपोल मोमेंट अलाइन होतील इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जर मॅग्नेटिक फील्ड वीक असेल तर काही डोमेनच्या डायपोल मोमेंट अलाइन होतील इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल फील्ड, तर काहीच्या होणार नाही. क्लिअर झालं? तर बघा, वेन देर इज नो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देन डायपोल मोमेंट्स ऑफ ऑल द डोमेन्स are randomly oriented, so they will cancel with each other. When we are going to apply external magnetic field, then all domains try to align their dipole moment in the same direction of external magnetic field. If field is weak, then dipole moment of some domain will align in the same direction of external field. When field is strong, then dipole moments of all the domains align in same magnetic field. Clear झालं? आता आपल्याला डोमेन थेरीमधला इफेक्ट एक स्टडी करायचा आहे, त्याला म्हणतात बाउंड्री इफेक्ट. आता बघा, ऑन ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द डोमेन्स हुज डायपोल मोमेंट्स आर इन सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देअर बाउंड्रीज इन्क्रीजेस, while the domains whose dipole moment of opposite to external magnetic field their boundaries decreases. हे बघा, ज्या वेळेला एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलेलं नाही आहे त्यावेळेला सगळ्या डोमेनची साईज सेम आहे, पण ज्या वेळेला तुम्ही एक्सटर्नल फील्ड अप्लाय करता ज्या डोमेनच्या डायपोल मोमेंट अलाइन झाल्यात इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याच्या बाउंड्रीज इन्क्रीज होतात, त्याची साईज इन्क्रीज होते. तर जे डोमेन ज्यांच्या डायपोल मोमेंट आहेत अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याची साईज डिक्रीज होते. बघा, इथे हा जो डोमेन आहे ह्याच्या डायपोल मोमेंट आहेत इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तर ह्याची बाउंड्री इन्क्रीज झाली. हा जो डोमेन आहे ह्याची डायपोल मोमेंट आहे अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तर ह्याची बाउंड्री डिक्रीज झाली. लक्षात आलं? तर याला म्हणायचं बाउंड्री इफेक्ट. आता पुढचा पॉईंट आहे डोमेन थेरीमधला, तो म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. वेन टेम्परेचर इन्क्रीजेस डोमेन गेट ॲडिशनल एक्सटर्नल एनर्जी. Domain gain additional external energy. As a result of this domain structure start destroying. Okay, with increase in temperature, domain gain additional thermal energy. As a result of this regular alignment of domain get disturbed. After certain temperature called as Curie's temperature, this alignment will totally destroy and material will convert into paramagnetic material. ओके, जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं डोमेन एक्सटर्नल एनर्जी गेन करतात, त्यामुळं हे डोमेन स्ट्रक्चर आहे जी ही रेग्युलर अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट डिस्टर्ब होते. मटेरियल स्टार्ट लुजिंग इट्स मॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल विल कन्वर्टेड इंटू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. ओके, तर ही डोमेन थेरी. डोमेन थेरीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा एक्सचेंज इंटरॅक्शन म्हणजे काय ते सांगायचं आहे. त्यानंतर व्हॉट विल हॅपन व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय व्हेन देर इज नो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर व्हॉट विल हॅपन इफ फील्ड इज वीक, व्हॉट विल हॅपन इफ फील्ड इज स्ट्रॉंग, आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचे बाउंड्री इफेक्ट आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचर. मी एकदा ही थेरी रिपीट करतो, नीट लक्ष द्या. Ferromagnetic materials are supposed to be made from large number of compartments. Each compartment is called as domain. Size of domain is very small, about 10 raised to minus 18 meter cube. And number of atoms in each domain are comparatively large, about 10 raised to 11.
Okay, atom from one domain will interact with atom of other domain by a special way called as exchange interaction or exchange coupling. Due to exchange interaction or exchange coupling, each domain will possess certain dipole moment. ओके, मी काय म्हटलं, एक्सचेंज इंटरॅक्शनमुळं प्रत्येक डोमेन हा मॅग्नेटिक डायपोल झालाय, तो डायपोल मोमेंट पजेस करतोय. टिल देन मटेरियल ॲज अ होल डज नॉट पजेस एनी डायपोल मोमेंट बिकॉज डायपोल मोमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल डोमेन्स आर रँडमली ओरिएंटेड, सो दे विल कॅन्सल विथ इच अदर. बघा, हा डोमेन आहे, याची डायपोल मोमेंट याच्यासोबत कॅन्सल होईल. हा डोमेन आहे, याची डायपोल मोमेंट याच्यासोबत कॅन्सल होईल. Okay, so material as a whole does not possess any dipole moment. When we are going to apply external magnetic field, then domain try to align their dipole moment in the same direction of external magnetic field. काही डोमेन आहेत, त्यांच्या डायपोल मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या सेम डिरेक्शनला अलाइन होतील, तर काही डोमेन आहेत त्यांच्या डायपोल मोमेंट अलाइन होणार नाहीत इफ फील्ड इज वीक. Okay, on application of weak field, dipole moment of some domain will align in the same direction of external field, while dipole moment of other domains are different. They are in different direction as that of external magnetic field. When external field is strong, then dipole moments of all domain will align in the same direction of external magnetic field. In that case, material will possess strong magnetism. आता boundary effect, when we are going to apply external magnetic field, the domain whose dipole moments are in the same direction of external magnetic field, their boundaries increases, their size increases. Whereas the domain whose dipole moment are opposite to external magnetic field, their boundaries decreases. Okay, effect of temperature. When temperature increases, domain gain additional thermal energy. As a result of this, domain structure start destroying and material start losing its magnetism. After certain temperature called as Curie temperature, material almost loses its magnetism and ferromagnetic material will convert into paramagnetic material. मी स्टार्टिंगला तुम्हाला काय सांगितलं होतं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात ते कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंगर मॅग्नेट असतात, कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग मॅग्नेट असतात. क्युरी टेम्परेचर नंतर मात्र हे मटेरियल मॅग्नेटिझम लूज करतात आणि ते वीक मॅग्नेट बनतात. लक्षात आलं? तर ही होती डोमेन थेरी. आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलं क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल्स आर क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स: फेरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड डायमॅग्नेटिक मटेरियल. त्यापैकी आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल स्टडी करायला सुरुवात केलं. आपण फेरोमॅग्नेटिकची डेफिनेशन स्टडी केली. फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? द मटेरियल्स विच आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज इन अ सेम डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक मटेरियल. याचे एक्झाम्पल असतात आयर्न, स्टील, निकेल, कोबाल्ट, अल्निको, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपण त्याच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या आणि त्यानंतर आपण इम्पॉर्टंट थेरी स्टडी केली, ती म्हणजे डोमेन थेरी. ओके, आता एक्झामला डोमेन थेरी, डिस्कस डोमेन थेरी असा 3 मार्क्सवाला क्वेश्चन असणार आहे, किंवा कदाचित राईट प्रॉपर्टीज ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा 3 मार्कचा क्वेश्चन असेल, किंवा कदाचित डिफरन्स बिटवीन फेरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड डायमॅग्नेटिक मटेरियल असा क्वेश्चन असेल. तर ज्या प्रॉपर्टी लिहिल्यात त्या प्रॉपर्टीज तुम्हाला ॲज अ पॉईंट ऑफ डिफरन्शिएशन म्हणून तुम्हाला यूज करता येतील. लक्षात आलं? तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल, थेरी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल अँड थेरी ऑफ डायमॅग्नेटिझम. ओके, तोपर्यंत थांबूयात.